नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये PK व्लॉग। तर आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला। तर आता आपण पोहोचलो आहोत रेवण सिद्धीमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे किती भारी निसर्ग वगैरे आहे आणि खूप नॅचरल ग्रीनरी आहे। आणि आता एकदम विंडो उघडल्यावर ती मस्त हवा येते, नॅचरल हवा। किती घनदाट जंगल आहे या बघा। आणि जर तुम्ही पंढरपूरला जाताय आणि विंडमिल्स आणि इतकी ग्रीनरी नसली तर काय यार, मज्जाच नाही। आता आपण घेतला आहे जरासा ब्रेक फॉर ब्रेक। ते डोंगर वगैरे आहे अँड रोड मस्त आहे। मी अशी वॉकिंग करायला उतरले। बॅक टू द जर्नी। निकालनी है हमें, फोटो काढायचा आहे। चिप्स खायला घेतले होते बट द फोटो इज हाँ मैंडेटरी है भाई। ओह माय गॉड, ये तो बहुत बढ़िया लग रहा है। जी हाँ गाइज, ये मारीगोल्ड फ्लावर्स है, जिला आपण म्हणतो झेंडूचं फूल। मारीगोल्ड कहाँ पे? मारीगोल्ड बिस्किट फोटो काढा की नाही। जोक्स जो होते हैं ना गाइज, को इग्नोर किया करो प्लीज। यहाँ पे फोटोशूट मैंडेटरी। एक पति एक पत्नी के फोटो के लिए कितना मेहनत कर रहा है, देखो ये देखो। उई बटरफ्लाय थे। आता आपण आहोत गादेगाव मध्ये, म्हणजे पंढरपूरच्या जरा पाठीमागे आहोत। पंढरपूरमध्ये पोहोचायचं आहोत आपण। तर पोहोचायच्या आधीच आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे। तर इथून गाड्या जात आहेत, इथून येत आहेत आणि माहित नाही कुठंपर्यंत ट्रॅफिक आहे। 5 किलोमीटर आहे नाही 3 आहे मम्मी। 3 किंवा 5 किलोमीटर आहे, माहित नाही। आम्ही मॅप यूज केला आहे त्यासाठी आणि खूपच ट्रॅफिक आहे, बघू शकता तुम्ही आता। तर आता आपण पोहोचलो आहोत पंढरपुरात आणि आता खूप उशीर झाला, 7:30 वाजल्यात आणि आपण खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे खूप लेट झाला पोहोचायला। तर आता आपण एक्सप्लोर करूया पंढरपूर आषाढी एकादशी। तर आता आपण पोहोचलोय की तिथे वारकरी असतात, जे कुठे राहतात आणि कसे राहतात ते दाखवण्यासाठी माझी आत्ती आणि मामा पायी वारी करतात। ते तिथे कुठे राहतात मी तुम्हाला दाखवते। हे असे गाळे असतात असं। तर हे बघा, इथे असे गाळे आहेत, इथे लाईट पण नाही आहे, असे राहतात। तर हे असं राहायला माझी आत्ती, ही आजी इतक्या उकडात राहायला। तिथे लाईट पण नाही। बघायचे का तुम्हाला?
नको आमचं नको. रामकृष्ण हरी. तर आता मी करते व्हॉइस ओव्हर, कारण इथे खूप आवाज येत होता आणि तुम्ही बघितलंच होतं की आम्ही नामदेव पायरीपाशी जाताना हा दुसरा रस्ता केलता, कारण खूप गर्दी होत होती, त्यामुळे मला तर खूप उकडत होतं. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला, माऊली मुखी भेट पंढरी. तर आमचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे एकदम आत नाही, कळसाचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही बसलो आत्तीसोबत बातचीत करत. जस्ट आम्ही आता आलो होतो. हे बघा अशी सगळी झोपली आहेत, हे अशी झोपतात. हे बघा ह्याचे एक असं शटर असे गाळे आहेत आणि त्यात झोपतात. कोणी लोक अशी बाहेर झोपतात, दुकानाचे गाळे. हां तसे. बट त्यांना काही होत नाही, कारण ते पंढरपुरात असतात, तिथं विठ्ठल पाठीशी असतो, रुक्मिणी आहे पाठीशी असते, त्यामुळे कसली भीती नसते. आणि दर्शनाचं म्हणायला गेलं म्हणजे चांगलं झालं, एकदम खूप हे झालं. आणि कळसाचं दर्शन फक्त घेतलं, नाईस झालं. हे बघा. तर आम्ही आता डिनर केला, म्हणजे आम्ही दोघींनीच, कारण मला खूप भूक लागली होती उपवास पकडून, त्यामुळे मी आणि डिनर केला. आणि मग पप्पा तर सोडणार आहेत उद्या उपवास. आणि तर दिस इज फॉर टुडेज ब्लॉग. बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर मी जरा आषाढीच्या दुसऱ्या दिवशी किंवा लेट हा ब्लॉग येईल, कारण मला खूप एडिट करायला वेळ जाणार आहे, ते बातचीत चालू आहे. सो फॉर टुडेज ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मी जरा हा ब्लॉग लेट अपलोड करणार आहे, कारण मला एडिटिंगसुद्धा करायचं आहे, अँड तुम्हाला हा ब्लॉग लेट बघायला मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तब तक के लिए बाय बाय.